तुम्ही परिस्थिती समजून घ्या, मुद्दे लक्षात घ्या। आज या लोकसभेमध्ये, जळगाव लोकसभेमध्ये जर कोणी ठामपणाने भाजपशी लढू शकतं, अंगावर घेऊ शकतं आणि त्यांना हरवू शकतं तर ते आपले संबाप्पा आहेत आणि अजून कोणी नाही। कारण आपण समजून घेऊया, आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शिवसेनेचा उमेदवार कोण आहे? कोण आहे? पवार दादा। ते कोणाचे मित्र आहेत? कोणाचे मित्र आहेत ते? उमेश पाटील। आणि उमेश पाटील कारपर्यंत कुठे होते? बीजेपी मध्ये। म्हणजे बीजेपी मधल्या एका माणसाचा तिकीट कापलं म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये स्वतःच्या मित्राला उभं केलं, अशी परिस्थिती आहे। आणि निवडून जरी शिवसेनेचा माणूस आला तर उद्या तो भाजपमध्ये पळून जाणार नाही याची काय गॅरंटी आपल्याला? उमेदवाराची गॅरंटी सोडा, मला तर पक्षाची पण गॅरंटी नाही की ते भाजपमध्ये जाणार नाही। कारण आपण सर्वांनी कोकणामधलं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकावं। त्या भाषणामध्ये उद्धव साहेब म्हणतात की माझं आणि मोदीचं काही वाईट नाहीये, माझं आणि भाजपचं काही भांडण नाहीये, मोदींनी मला दूर केलं म्हणून मी दूर झालो। आता मला कोणीतरी सांगा, हे कमालीचं दूर करणं असतं। मी जर कोणाला दूर केलं किंवा आपण कोणाला दूर केलं तर तो माणूस आपल्यावर चिडतो। उद्धव ठाकरेंना मोदींनी दूर केलं तर ते मुख्यमंत्री झाले, हे कैसा चमत्कार आहे? आणि आता तुम्ही मला सांगा की उद्धव ठाकरे म्हणतात की माझं आणि मोदींचं काय वाईट नाही, दुसऱ्या दिवशी मोदी न्यूज चॅनलवरती येऊन म्हणतात की माझं आणि उद्धव ठाकरेंचे चांगले संबंध आहेत, फक्त तो राजकीय दुरावा आहे। आता तुम्ही मला सांगा, मैत्री घट्ट आहे, दोस्ती पक्की आहे, यारी एकदम टाईट आहे, तर मग राजकीय दुरावा संपायला किती वेळ लागणार आहे? जे 15, 20, 25 वर्ष आतापर्यंत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेले किंवा मांडीला मांडी लावून म्हणण्यापेक्षा मांडीत चढून बसलेले ती लोक उद्या सत्तेत निवडून आली तर त्यांना भाजपमध्ये घर वापसी करायला किती वेळ लागणार आहे? 1 मिनिट पण नाही लागणार। यांची युती नाहीये, हे एकमेकांच्या विरोधात इलेक्शन लढवत आहेत, तरी आतापासून नरेंद्र मोदींचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मिलेसुल तुम्हारा हमारा चालू आहे। तर निवडून आल्यानंतर तर हे पक्के त्या बाजूला जाणार आहेत। म्हणून आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 2च उमेदवार उभे आहेत, एक वंचित बहुजन आघाडीचा आणि एक भाजपचा। दुसरा जो उबाटा गटामधनं उभा आहे